तुमच्याकडे ही 10 कार्ड नसतील तर सरकारी योजनांपासून तुम्ही वंचित राहू शकता। यामधील एका कार्डवर मिळतो तब्बल 5 लाखांपर्यंत मोफत उपचार। आधार आणि पॅन व्यतिरिक्त अशी काही कार्ड्स आहेत जी तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगी नक्की कामाला येतील। याच कार्ड्सबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुम्ही महत्त्वाच्या अपडेट्स आणि माहितीपासून वंचित राहायला नको असं आम्हाला वाटतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक भारतीयाकडे असावीत अशी 10 महत्त्वाची कार्ड्स। हे कार्ड्स केवळ कागदाचे तुकडे नाहीत मित्रांनो, तर ती आपली ओळख आहे, आपले अधिकार आहेत आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याची चावी आहेत। यातील शेवटचे 2 कार्ड सगळ्यात महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। चला तर सुरुवात करूया। एक म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड हे भारताचं सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आहे। UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेनं हे जारी केलेलं कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलं जातं। यावर 12 अंकी युनिक नंबर असतो, जो आपल्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांशी जोडलेला असतो। आधार कार्डचे उपयोग खूप मोठे आहेत, जसे की बँक खाते उघडण्यासाठी, मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी, पासपोर्ट काढण्यासाठी, शाळेत प्रवेश घेण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी आणि जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आधार लागतोच। आधार हे eKYC साठीही वापरतात, ज्यामुळे घर बसल्या आपली ओळख सिद्ध करता येते। आज आधार शिवाय भारतात एकही महत्त्वाचं काम होत नाही, इतकं ते अनिवार्य झालंय। महत्त्वाचं म्हणजे आधारवरचं नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर या लिंकवर ऑनलाईन अपडेट करता येतं। दुसरं आहे पॅन कार्ड। पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर। हे कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जारी करतं आणि यावर 10 अंकी अल्फा न्यूमरिक नंबर असतो। हे कार्ड मुख्यतः आर्थिक व्यवहारांसाठी वापरलं जातं। 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करताना, बँकेत खातं उघडताना, शेअर बाजारात गुंतवणूक करताना, प्रॉपर्टी खरेदी विक्री करताना आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पॅन कार्ड अनिवार्य आहे। आता आधार आणि पॅन लिंक करणं बंधनकारक आहे। पॅन कार्ड नसेल तर TDS जास्त दराने कापला जातो, म्हणून प्रत्येक कमावत्या व्यक्तीकडे पॅन असणं गरजेचं आहे। आता सरकारने इन्स्टंट ई-पॅन ची सुविधा सुरू केली आहे। आधार असेल तर अवघ्या 10 मिनिटात ते 1 तासात मोफत पॅन मिळवता येतं। म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल, LIC पॉलिसी काढायची असेल किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल, प्रत्येक ठिकाणी पॅन हवंच। आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच व्यक्तीकडे 2 पॅन कार्ड असणं बेकायदेशीर आहे। तुमच्याकडे जर असेल तर त्यातील एक कार्ड लगेच सरेंडर करा। तिसरं आहे आयुष्मान कार्ड। आयुष्मान भारत योजना ही सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात आणि तेही देशभरातील सरकारी तसेच अनेक खासगी रुग्णालयांमध्ये। या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कॅशलेस उपचार। रुग्णालयात दाखल झाल्यावर पैशांची काळजी नाही। हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार अशा गंभीर आजारांवरील उपचारही यात समाविष्ट आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे कार्ड जणू संजीवनी आहे। SECC 2011 डेटाच्या आधारे याची पात्रता ठरते। या लिंकवर जाऊन तुम्ही पात्र आहात का ते तपासा। अलीकडे 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे। आयुष्मान कार्ड काढण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आरोग्य केंद्रात जा। हे पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो। चौथं, मतदार ओळखपत्र। EPIC म्हणजेच इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जारी करतं आणि हे लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचं कार्ड आहे। 18 वर्षांवरील प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि ते बजावण्यासाठी हे कार्ड लागतंच। मतदार ओळखपत्र हे एक विश्वासार्ह ओळखपत्र म्हणूनही मान्य आहे। बँकेत, सरकारी कार्यालयात आणि अनेक ठिकाणी ॲड्रेस प्रूफ म्हणूनही हे वापरता येतं। आता वोटर ID ला आधारशी लिंक करण्याची सुविधाही आहे। NVSP पोर्टल किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन नोंदणी करता येते। मतदान हा आपला हक्क आहे, त्यामुळे तुम्ही 18 वर्ष पूर्ण केली असतील तर हे कार्ड नक्की काढा। मतदार यादीत नाव आहे का हे तपासण्यासाठी 1950 या हेल्पलाईनवर कॉल करा किंवा या लिंकला भेट द्या। 5वं आहे ATM किंवा डेबिट कार्ड। ATM किंवा डेबिट कार्ड आजच्या डिजिटल युगात अत्यंत आवश्यक आहेत। बँक खाते उघडल्यानंतर हे कार्ड मिळतं आणि यातून आपण कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकतो, ऑनलाईन शॉपिंग करू शकतो आणि UPI शी लिंक करून तात्काळ पेमेंट करू शकतो। रुपे, विजा, मास्टर कार्ड अशा वेगवेगळ्या नेटवर्कची डेबिट कार्ड्स उपलब्ध असतात। रुपे कार्ड हे भारतीय बनावटीचं असून जनधन खात्यांना हे मोफत दिलं जातं। डेबिट कार्डमुळे रोख पैसे बाळगण्याची गरज उरत नाही आणि व्यवहारांचे रेकॉर्ड बँक स्टेटमेंटमध्ये सेव्ह होतात। कॉन्टॅक्टलेस पेमेंटची सुविधा ही नव्या कार्ड्समध्ये असते। डेबिट कार्ड सोबत येणारी झिरो लायबिलिटी पॉलिसी समजून घ्या। जर तुमच्या कार्डचा फ्रॉड झाला
आणि तुम्ही 3 दिवसात बँकेला कळवलं तर बँक पूर्ण नुकसान भरपाई देते। त्यामुळे कार्ड हरवलं किंवा गैरवापर झाला तर लगेच बँकेला कळवा आणि कार्ड ब्लॉक करा। ATM पिन कधीही कोणाशी शेअर करू नका। OTP, CVV आणि कार्ड नंबर कोणालाही सांगणे म्हणजे फसवणुकीला निमंत्रणच आहे। 6वा आहे रेशन कार्ड। नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत रेशन कार्ड जारी केलं जातं। हे कार्ड पात्र कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून अत्यंत स्वस्त दरात धान्य मिळवण्याचा अधिकार आहे। गहू, तांदूळ, साखर आणि केरोसिन यांचा पुरवठा यातून होतो। प्रायोरिटी हाऊसहोल्ड आणि अंत्योदय अन्न योजना असे 2 प्रमुख प्रकार आहेत। वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत आता देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात रेशन घेता येतं। हे स्थलांतरित कामगारांसाठी खूप उपयुक्त आहे। रेशन कार्ड हे ॲड्रेस प्रूफ म्हणूनही मान्य आहे। ग्रामीण कुटुंबासाठी हे कार्ड अन्न सुरक्षेचा मोठा आधारस्तंभ आहे। मित्रांनो, रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्य जोडायचे असतील किंवा कोणाचं नाव काढायचं असेल तर या लिंकवर ऑनलाईन अर्ज करता येतो। 7वा आहे आभा कार्ड। आभा म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट। हे आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जारी केलं जातं आणि हे भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा मूलभूत घटक आहे। यावर 14 अंकी हेल्थ आयडी असतो। या कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड जसे की प्रिस्क्रिप्शन, टेस्ट रिपोर्ट, रुग्णालयामधील भरती इतिहास सगळं काही डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी साठवलं जातं। डॉक्टर तुमची परवानगी घेऊन हे रेकॉर्ड पाहू शकतात, ज्यामुळे उपचारात सुधारणा होते आणि कागदपत्रांचा गोंधळ टळतो। या लिंकवर जाऊन हे कार्ड मोफत तयार करता येतं। आभा आणि आयुष्मान कार्ड या 2 वेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो। आभा सर्वांसाठी मोफत आहे तर आयुष्मान फक्त पात्र गरीब कुटुंबांसाठी आहे। 8वा आहे क्रेडिट कार्ड। क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेने दिलेली एक क्रेडिट लाईन, ज्यातून तुम्ही आधी खरेदी करा आणि नंतर पैसे द्या। हे योग्य प्रकारे वापरलं तर अत्यंत फायदेशीर साधन आहे आणि क्रेडिट कार्डचे फायदे अनेक आहेत। EMI सुविधा, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, विमानतळ लाऊंज प्रवेश आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पैशांची उपलब्धता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्ड नियमित वापरून आणि वेळेवर बिल भरून तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो, जो भविष्यात गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेताना उपयोगी पडतो। पण लक्षात ठेवा, 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर असेल तर कर्ज कमी व्याजदरात मिळतं। क्रेडिट कार्डमुळे 45 ते 50 दिवसांपर्यंत व्याजमुक्त क्रेडिट मिळतं, म्हणजे पैसे नसतानाही खरेदी होते आणि वेळेवर बिल भरलं तर व्याज 0। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, क्रेडिट कार्डचं बिल पूर्ण भरा, नाहीतर व्याजदर खूप जास्त असतो। पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असाल तर सिक्युअर क्रेडिट कार्ड घ्या, ज्यात FD वर कार्ड मिळतं। हे सिबिल स्कोअर बनवण्यासाठी उत्तम आहे। आता वळूया शेवटच्या 2 सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे। 9व पासपोर्ट। पासपोर्ट हे भारत सरकारचं सर्वात प्रतिष्ठित ओळखपत्र आहे। परदेश मंत्रालय हे जारी करतं आणि हे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अनिवार्य आहे। भारताचा पासपोर्ट जगभरातील अनेक देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल किंवा व्हिसा मुक्त प्रवेश देतो। पासपोर्टचे फायदे केवळ परदेश प्रवासापुरते नाहीत, हे एक अत्यंत विश्वासार्ह ओळखपत्र आणि ॲड्रेस प्रूफ म्हणून मान्य आहे। पासपोर्ट सेवा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतो आणि पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये अपॉइंटमेंट घेता येते। सध्या तात्काळ सुविधेद्वारे 7 दिवसात पासपोर्ट मिळवता येतो। पासपोर्ट नसेल तर आताच अर्ज करा। ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि लक्षात ठेवा, पासपोर्टची वैधता संपायला 6 महिने राहिले असतानाच रिन्युअल करा। अनेक देश 6 महिन्यांपेक्षा कमी वैधता असलेल्या पासपोर्टवर प्रवेश देत नाहीत। 10वा आहे ई-श्रम कार्ड। ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी म्हणजेच शेतकरी, बांधकाम मजूर, घरकाम करणारे, रिक्षा चालक, फेरीवाले यांच्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेलं एक नॅशनल डेटाबेस कार्ड आहे। यावर 12 अंकी UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर असतो। ई-श्रम नोंदणीमुळे कामगारांना भविष्यात येणाऱ्या सरकारी कल्याण योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो। PMSBY अंतर्गत 2 लाखांचा अपघात विमा, PM श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांसाठी हे कार्ड पोर्टल म्हणून काम करतं। eShram.gov.in वर जाऊन आधारच्या आधारे मोफत नोंदणी करता येते। कोणीही पैसे मागत असेल तर ते बनावट आहे। जवळच्या CSC सेंटरवर जाऊन नोंदणी मोफत करा। तर मित्रांनो, ही होती 10 महत्त्वाची कार्ड्स जी प्रत्येक भारतीयाकडे असायलाच हवीत। आधार आणि पॅन ही तुमची ओळख आणि आर्थिक व्यवहारांसाठी, आयुष्मान आणि आभा हे तुमच्या आरोग्यासाठी, मतदार कार्ड आणि पासपोर्ट हे नागरिकत्वाचं प्रतीक, रेशन कार्ड आणि ई-श्रम हे सामाजिक सुरक्षेसाठी आणि डेबिट व क्रेडिट कार्ड हे डिजिटल आर्थिक स्वातंत्र्यासाठी। तुमच्याकडे यापैकी कोणकोणते कार्ड्स आहेत ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांकडे जर नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण हे कार्ड जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्यांना लगेच पाठवा आणि हो, व्हिडिओला लाईक करा। तसेच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी बॉसवाला मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com, व्हॉट्सअप करा 9108014192। बॉसवाला, बी द बॉस।